मुरुम शहर परिसरातील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या मोठ्या वाहनांच्या इलेक्ट्रिशियन रिपेरिंग दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आणि सेंटर लॉक टॉमीने उचकटून लाखो रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला। या प्रकरणी दुकान मालक निजाम डबीर वय 47 हे 3 डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी आपले दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना हा प्रकार समजून आला। त्यानंतर त्यांनी लागलीच मुरुम शहर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला। शहरातील सैदा गल्ली येथील रहिवासी असलेले निजाम डबीर हे दररोज प्रमाणे आपल्या दुकान उघडण्यासाठी दुकानकडे गेले असता दुकानाचे तुटलेले कुलूप तसेच उचकटलेले शटर यावरून त्यांच्या लक्षात आले की दुकानात काहीतरी गडबड आहे किंवा चोरी झाली आहे। दुकानात गेले असता 4 दिवसापूर्वीच विक्रीकरिता आणलेले साहित्य, त्यात प्रामुख्याने मोठमोठ्या वाहनांच्या बॅटऱ्या, डायनामा, स्टार्टर याशिवाय दुरुस्तीकरिता आलेल्या अनेक बॅटऱ्या अशा मालांची अज्ञात चोरट्यांनी लाखोंची चोरी केल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले। घटनास्थळी पोलिसांनी सर्वच प्रकारची पाहणी केली। तसेच दुकानच्या काही वस्तूंवर हातांचे ठसे पाहण्याकरिता धाराशिव येथून मुरुम पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला बोलवले। फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने त्या ठशांचे नकाशे घेऊन ते गेले। याबाबत पुढील तपास हे मुरुम पोलीस प्रशासन करत आहे। अत्यंत कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असलेले नबीर हे कुटुंबाचा गाडा ज्या दुकानाच्या आलेल्या मिळकतीवर चालवले जायचे त्या दुकानातच व्यवसाय करण्याजोगे आता काही राहिले नसल्याने दुकान मालक निजामभाई डबीर हे या धक्क्यातून सावरले